So, with this heading, that is research paper, format, and other essentials, we are going to learn how and with which contents we are going to write research paper. So, hopefully, if you are not writing, you are making screenshots at a time. And what I can say, I'm urging you to make a screenshots. Will you make screenshots for the new sites for you? Because that's will be good रेफरन्स पॉइंट फॉर यू. तुमच्यासाठी खूप चांगला रेफरन्स असेल, अच्छा रेफरन्स होगा. ओके. सो काय हा फॉर्मॅट? इट्स अ रिसर्च पेपर. दॅट मीन्स इट इज अ वे टू मेक युअर फाइंडिंग्स पब्लिक. तुम्ही जे काही फाइंड केलेलं असतं, तुम्ही जे काही फॅक्ट समोर आणलेली असते ती पब्लिक करण्याची, म्हणजे समाजासमोर आणण्याची, लोकांसमोर आणण्याची पद्धत म्हणजे रिसर्च पेपर असते. मोठमोठ्या सायंटिस्टनी जे मोठमोठे शोध लावलेत ते सगळेच्या सगळे शोध हे रिसर्च पेपरमधनं पब्लिश झाले. बाय द वे, तुमच्यासाठी असं एक आणखीन असं आपण म्हणू, आणखीन एक असं सरप्राईज गिफ्ट आहे की ज्यांचा पेपर चांगला असेल, इंटरेस्टिंग असेल, त्यांचा पेपर पब्लिश करण्यासाठी तयार केला जाईल. दॅट मीन्स त्यांचा पेपर पब्लिश करण्यासाठी पाठवला जाईल. आता हा पब्लिश होईल की नाही हे पेपरच्या क्वालिटीवर अवलंबून असतं आणि ज्यांच्याकडे आपण पब्लिश करायला पाठवणार आहोत त्यांच्या रूल्सवर. पण असं पब्लिश करून तुम्ही तुमच्या सीव्ही मध्ये ऍड केलं, दॅट गिव्ज अ लॉट ऑफ इम्पॅक्ट. खूप मोठा इम्पॅक्ट मिळतो. सो काही पर्टिक्युलर, काही ठराविक स्टुडंट्सचे, ठराविक म्हणजे मी ठरवलं नाही मी याचा पेपर पब्लिश करणार. सो डिपेंडिंग ऑन युअर क्वालिटी ऑफ पेपर तुम्ही काय करताय त्याच्यावरती आपण ठरवणार आहोत की जर आपल्याला तो शक्य झाला तर आपण मोठ्या जर्नलमध्ये पब्लिश करणार आहोत. पब्लिश म्हणजे प्रकाशित. डू यू नो दॅट? एखादी गोष्ट प्रकाशित झाली की तुम्ही काय होता? रिसर्च स्कॉलर किंवा ऑथर. राहील लक्षात? सो बीवेअर की असं काही चांगलं करायचं असेल तर तुमचं नाव सगळीकडे खूप चांगल्या प्रकारे काय म्हणू आपण त्याला, तुमचं इट्स अ ग्रेट अचिव्हमेंट इन अ वे. सो रिसर्च कॅन बी ऑफ टू टाइप्स. फर्स्ट इज क्वांटिटेटिव्ह, सेकंड इज क्वालिटेटिव्ह. येस, बिफोर दॅट पीपल्स, तुम्हाला माहितीये लास्ट टर्म पर्यंत तुम्हाला एक विषय दिला जायचा आणि तुम्हाला त्याच्यावर 10 पेजेस लिहायची असायची, राईट? सगळ्यांना आठवतंय? Yes, ma'am. Yeah. But the thing is, your portion, your syllabus has changed now. इन अ वे की तुमचं जे इंटरनल मार्किंग सिस्टीम होती ती युनिव्हर्सिटीकडून थोडी चेंज झाली आहे. नवीन रूल्स आलेत, नवीन रेग्युलेशन्स आली आहेत आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण ही सिस्टीम अपडेट करतोय. तुमच्या लक्षात येत आहे, राईट? सो इट इज नॉट दॅट की तुम्हाला कठीणच काम द्यायचंय करायला. इट्स अकॉर्डिंग टू द युनिव्हर्सिटी सिस्टीम दॅट वी आर डुईंग इट. सो इज इट ओके फॉर यू, राईट? मी जे सांगते ते तुम्हाला लक्षात येत आहे, राईट? Yes, ma'am. ग्रेट. सो विथ दॅट नाऊ लेट्स सी काय काय असतं रिसर्च पेपरमध्ये. सो यू कॅन सी ए टू एम थिंग्स. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिसर्च पेपरमध्ये आणायच्या असतात. त्यातली पहिली गोष्ट आहे कव्हर पेज, दुसरी आहे ॲब्स्ट्रॅक्ट, तिसरी आहे इंट्रोडक्शन, चौथी आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर किंवा लिटरेचर रिव्ह्यू, पाचवी आहे रिसर्च क्वेश्चन, रिसर्च गॅप, हायपोथेसिस, सहावी आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च, सातवी आहे मेथॉडॉलॉजी, आठवी आहे डेटा कलेक्शन, नववी आहे डेटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन अँड फाइंडिंग्स, दहावी आहे ऑब्झर्वेशन, लिमिटेशन्स अँड फ्युचर स्कोप, अकरावी आहे कन्क्लुजन, बारावी आहे रेफरन्स अँड द लास्ट वन इज अपेंडिक्स. तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं, राईट? आपण काय काय म्हणतोय हे सगळेच्या सगळी गोष्ट तुमच्या रिसर्च पेपरमध्ये असणं गरजेचं आहे. येत आहे लक्षात? काय काय म्हटलं त्याचं अतिशय इन डिटेल गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. कव्हर पेज कसं असावं त्याविषयी बोलूया. सो आत्ता आपल्या रिसर्चसाठी तुम्हाला अशा सूचना दिल्या आहेत आणि इट इज अ गुड वे टू डू इट. फर्स्ट ऑफ ऑल, रिसर्च आपण APA फॉर्मॅटमध्ये करणार आहोत. व्हॉट विल आय से?
जस्ट अ मिनिट. तुमच्या सगळ्यांकडेच डेफिनेटली स्मार्टफोन असतात. मला सर्च करून सांगा APA याचा फुल फॉर्म काय आहे? मिळाला तुम्हाला फुल फॉर्म? अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. करेक्ट, व्हेरी गुड. APA इज अ अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. आणि त्यांनी काही गोष्टी कशा लिहिल्या पाहिजेत, रिसर्च थोडक्यात सांगायचं तर आर्टिकल्स कशी लिहिली पाहिजेत, याचे एक फॉर्मॅट दिले. सो आत्ता मी तुम्हाला सांगताना जसा आपल्याला हवाय तसा फॉर्मॅटमध्ये कन्सिडर करणार आहे आणि तसं सांगणार आहे. ओके, वेट अ मिनिट. आय वॉन्ट राईट हिअर. सो तुम्ही बघू शकता की तुम्हाला काय काय करायचं यात. इन अ हेडर सेक्शन राईट ओनली टायटल अँड नॉट सबटायटल अँड पेज नंबर. तुम्ही बघू शकता इकडे इथे टायटल ऑफ द एसे असं लिहिलंय. हे तुमच्या डॉक्युमेंटच्या हेडरमध्ये येणार आहे फक्त पहिल्या पेजसाठी. ओके, देन त्यांनी असं म्हटलंय की मार्जिन फ्रॉम हेडर म्हणजे हेडर पासून तुमच्या मार्जिनचं वरच्या टोकाचं अंतर किती असलं पाहिजे सांगा मला. इथे लिहिलंय 1 इंच. 1 इंच. बरोबर. त्याच्यानंतर तुमचं पेज मार्जिन फ्रॉम म्हणजे पेज नंबर इथे असलं पाहिजे. हे फक्त पहिल्या पेज कव्हर पेज साठी आहे. ओके, हे मी तुम्हाला कालही सांगितलं होतं, पण आज मी तुम्हाला ऍज अ रिसर्च पेपर कसा करायचा असतो ह्याच्या बेसिसवर सांगते. ओके, कारण हा कॉलेजचा रिसर्च पेपर आहे. आपण इथे लिहिताना टायटल ऑफ एसे म्हणजे तुमच्या रिसर्चचं ओरिजिनल टायटल जे असतं ते, त्याला जर काही सबटायटल असेल तर, म्हणजे असं बघा, जर असं असेल मोबाईल्स कर्स ऑर बून अनालिसिस ऑफ स्प्रेड ऑफ मोबाईल असं जर समजा विषय असेल तर मोबाईल कर्स ऑर बून हे तुमचं टायटल आहे. त्याच्या खाली अनालिसिस ऑफ स्प्रेड ऑफ मोबाईल हे तुमचं सबटायटल होतं. ओके, सो असेल तर सबटायटल इफ एनी. त्याच्यानंतर ऑथर्स किंवा स्टुडंट्स नेम हे तुमचं नेम आहे. तुमचा रोल नंबर आहे आणि तुमचं ॲफिलिएशन म्हणजे तुम्ही SY BCom SY BSc इन द ब्रॅकेट DUB SSC तुमचं जे पूर्ण कॉलेजचं नाव आहे ते, हे लिहायचं असतं इथे. ओके, काय काय लिहिणार आहात? तुमचं नाव, तुमचा रोल नंबर आणि तुमचं ॲफिलिएशन म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारच्या असं म्हणू संस्थेशी जोडले आहात, कोणत्या फॅकल्टीतल्या, कोणत्या इयर मधल्या. ओके, इतर वेळी जेव्हा नॉर्मल पब्लिशिंग करत असतात तेव्हा मात्र हे असं करावं लागत नाही. तेव्हा आपल्याला डायरेक्टली असं लक्षात येतं की त्यांना फक्त ऑथर्स नेम लिहायचं असतं आणि ॲफिलिएशन ते कोणत्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये येतात ते. इथे जर बघितलं तर इथे तुम्हाला एक नोट दिसते, इथे एक असा नंबर दिसतोय. सो व्हॉट इज दॅट? तर तो एक नंबर आहे करस्पॉन्डिंग ईमेल ऑफ द ऑथर. जेव्हा हा पेपर कुणी बघतं इंटरनेटवर, ऑब्व्हियसली पेपर इंटरनेटवर पब्लिश होतात आणि ते खूप लोक वाचतात जगातली. सो हा जो पेपर बघतं त्यांना जर समजा ऑथरला म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर काय आपण व्हॉट्सअपचा नंबर देणार आहोत का इंटरनेटवर? नाही देणार. आपण तिथे आपला वर्किंग ईमेल देतो आणि म्हणून इथे एक अशी नोट घालायची आणि त्याच्यानंतर इथे त्या नोटला खाली तुमचा ईमेल आयडी लिहायचा आहे. जर तुम्ही बघितलं तर मी इथे लिहिलंय xyz@gmail.com. येतंय तुमच्या लक्षात? त्याच्यानंतर खाली तुमच्या इन्स्ट्रक्टरचं मेंटॉरचं नाव लिहायचं. ओके, आणि आत्ताच्या ह्याच्यात ते फक्त माझं असणार आहे, पण जर समजा तुम्ही पुढे पब्लिश करत असाल तर मात्र तुम्ही तुमच्या मेंटॉरचं नाव लिहिणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर हिज अँड हर अफिलिएशन. सो दॅट वुड बी माझं नाव रुजुता जोशी किंवा रुजुता मिलिंद जोशी. हिज अँड हर अफिलिएशन जे काही माझं असेल ते मी तुम्हाला सांगेन, डोंट वरी. आता तुम्ही टायटल पेज क्रिएट मी तुम्हाला जेव्हा क्रिएट करायचं असेल तेव्हा मला मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपवर ते टाकेन. आत्ता काही त्याची या क्षणी गरज नाहीये. देन हा जो पॅच आहे आता मी तुम्हाला जो सांगितला सगळा, तो करण्यासाठी काय करायचंय तर हे पेजच्या सेंटरवर असलं पाहिजे वरून खालून. सो सेंटर्ड आणि अलाइंड.
याचा फॉन्ट असला पाहिजे 12. हे मी बोल्ड केलंय टायटल आणि सबटायटल. डबल स्पेस्ड म्हणजे ही शब्दांत मी तुम्हाला काल सांगितलं कशा प्रकारे डबल स्पेस्ड असतं ते. त्याच्यानंतर फॉन्ट असला पाहिजे सगळ्या पेपरचा टाइम्स न्यू रोमन. कुठला असला पाहिजे? टाइम्स न्यू रोमन. टाइम्स न्यू रोमन. व्हेरी गुड. सो होपफुली हे डिटेल तुमच्या लक्षात आले असतील. कव्हर पेज कसं करायचंय आलेत तुमच्या लक्षात? काही शंका इथे? Okay. No, ma'am. Good. Now we are moving towards the next concept, that is abstract. Abstract म्हणजे काय? It is a short summary of the research paper or article. अतिशय छोट्या समरी मध्ये तुम्हाला लिहायचं असतं. जनरली फक्त एका पॅरेग्राफची समरी असते. ओके. ॲब्स्ट्रॅक्ट यामध्ये जवळजवळ 6 ते 7 सेंटेन्सेस असतात, 6 to 7. But it's not a hard and fast rule. But yeah, we can say 6 to 7 maximum sentences. Actual size would be 150 to 250 words. किती साधारण शब्द असले पाहिजेत? 150 ते 250 शब्द. आतापर्यंत मी तुम्हाला काय काय सांगितलं? Abstract is the introduction or a summary of your, not introduction, short summary of your research paper or article. It is usually of a 1 paragraph. It contains 6 to 7 sentences, which means there are 150 to 250 words. Okay. Your abstract should show the gist or essence of your paper. आपके abstract में आपके पेपर का gist मतलब क्या actually आपका पेपर है इसके बारे में essence of the paper होना चाहिए. That means अगर कोई abstract पढ़े तो उसको आपके research paper के बारे में खबर आनी चाहिए कि actually क्या चल रहा है. Okay, research paper में. That means it should like जब भी रीडर एब्स्ट्रैक्ट पढ़ता है तो उसे पता चलना चाहिए कि ओके ये क्योंकि पेपर तो बड़ा रहता है राइट, तो ये इतने बड़े पेजेस में पढ़ूं या ना पढ़ूं, इफ इट इज वर्थ ऑफ माय टाइम और नॉट, ये एब्स्ट्रॅक्ट पढ़ के रीडर को समजणं चाहिए. सो थोडक्यात सोप्या भाषेत 6 ते 7 वाक्यात 150 ते 250 शब्दात तुमच्या पेपरचं समरायझेशन. ओके. विथ दॅट रिमेंबर दॅट तुमच्या ॲब्स्ट्रॅक्ट मध्ये तुमच्या रिसर्च पेपरचे की पॉइंट्स असले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात तुमचा रिसर्च कशावर बेस्ड आहे, समजा एज्युकेशन, तर एज्युकेशन रिलेटेड कीवर्ड्स तुमच्याकडे असले पाहिजे. ओके. नेक्स्ट इज ॲब्स्ट्रॅक्ट इज द आउटलाईन ऑफ युअर पेपर. थोडक्यात सांगायचं झालं तर एका अतिशय छोट्या फ्रेम मध्ये टाइम वाचवण्यासाठी जी समरी आहे, जी आउटलाईन आहे ती तुमच्या पेपरची आहे. आणि त्यामुळे त्या रिसर्च पेपरमध्ये तुम्ही काय केलंय, कोणता ऑब्जेक्टिव्ह आहे तुमच्या रिसर्चचं, तुम्हाला का करायचा हा रिसर्च, काय शोधलं तुम्ही या रिसर्च पेपरमधनं, त्यासाठी काय मेथड वापरली, हे सगळं लिटरली छोट्या छोट्या सेंटेन्स मधून वापरायचं आहे. देन देर इज कॉन्टेक्स्ट म्हणजे तुमच्या रिसर्चचं काय समरी आहे. सेंट्रल क्वेश्चन, रिसर्च कोणत्या क्वेश्चनला ऍड्रेस करतो, रिसर्च क्वेश्चन काय आहे त्यातला. देन का ऍड्रेस करतो, तुमची गोल्स काय आहेत, त्यासाठी ती गोल अचीव करण्यासाठी काय मेथॉडॉलॉजी किंवा मेथड तुम्ही वापरली, त्या अकॉर्डिंगली तुमची फाइंडिंग्स काय आहेत, सिग्निफिकन्स काय आहे, इम्प्लिकेशन्स म्हणजे थोडक्यात ही फाइंडिंग्स वापरल्यामुळे काय फायदा होणार आहे, ती कशी वापरली पाहिजेत, ह्या सगळ्याचं अतिशय छोट्या प्रकारात लिहिलेलं. म्हणजे हे सगळंच लिहिलं पाहिजे असंही म्हणत नाही मी, पण येस इट वुड बी बेटर की तुम्ही हे सगळं इन्क्लूड करू शकलात तर. ओके. सो रिमेंबर ऑलवेज की कीवर्ड्स असले पाहिजेत तुमच्या रिसर्च मधले, कारण जनरली व्हॉट पीपल डू इज पीपल सर्च फॉर कीवर्ड्स. गुगलवर तुम्ही काय करता, तुम्ही सर्च करता ना एज्युकेशन, सो देअर विल बी एज्युकेशन रिलेटेड, मग एज्युकेशन हा तुमचा कीवर्ड झाला. जर एखादा मुलगा किंवा मुलगी मीडियावर पेपर करतात, देन मीडिया, सो यू विल बी लाईक सोशल मीडिया, मीडिया असे हे कीवर्ड झाले. ओके. कधी लिहायचा, यू कॅन राईट एनी टाइम. जनरली ॲब्स्ट्रॅक्ट इज रिटन ऍट द एंड ऑफ, म्हणजे लिहायला तो येतो कव्हर पेज नंतर डेफिनेटली, पण तो कधी कन्स्ट्रक्ट करायचा, तुम्ही कधी लिहू शकता तो, तर खूपदा लोक काय करतात, सगळा पेपर लिहून घेतात आणि मग ठरवतात ओके काय काय समराईज करायचं आणि मग ॲब्स्ट्रॅक्ट लिहितात. पण काही लोकांना अशी सवय असते
की ऍबस्ट्रॅक्ट सुरुवातीला लिहायचा आणि त्याच्या अकॉर्डिंगली सगळा पेपर करायचा. सो व्हॉट एव्हर मेथड प्रिफरेबल अँड सुटेबल टू यू, यू कॅन गो विथ इट. ओके. ह्या पिक्चरमध्ये शेजारी इथे ऍबस्ट्रॅक्ट बद्दल लिहिलंय. ओके. आता हा कुठेतरी इकॉनॉमिक ग्रोथ आणि त्याच्याशी रिलेटेड असलेली इनइक्वॅलिटी मे बी ह्याच्याविषयी पेपर आहे. सो तुम्ही बघा, हे जे ब्लू कलर्ड सेंटेन्स लिहिलंय ते काय आहे? द फर्स्ट सेंटेन्स इंट्रोड्युसेस द टॉपिक अंडर स्टडी, इकॉनॉमिक रिझेम्बलन्स ऑफ स्पाउसेस. काय टॉपिक आहे? आपल्या पार्टनरचं, म्हणजे जेव्हा तुम्ही कोणत्याही रिलेशन मध्ये असता त्या रिलेशन मधल्या पार्टनरचा इकॉनॉमिक रिझेम्बलन्स. Okay, this sentence also implies that the question underlying the research study, what are the various causes and interrelationships among them for this strain? म्हणजे स्पाउसेसचे इकॉनॉमिक रिलेशन्स कसे असतात याविषयीचा असलेला साधारण हा पेपर आहे इंटर रिलेशनशिप बद्दल. सो ओव्हरऑल तुम्हाला लक्षात येत आहे, पहिल्याच वाक्यातून आपल्याला इंट्रोडक्शन आणि रिसर्च पेपर समजून, रिसर्च क्वेश्चन समजून येतं. दुसऱ्या ह्याच्यात द डॉमिनंट एक्सप्लेनेशन फॉर दिस ट्रेंड इज इन्क्रीज्ड assortive mating. Previous research has primarily relied on cross-sectional data, thus has been unable to disentangle changes in the associative mating from changes in the division of spouses paid labor. सो इव्हन जे मी वाचलं, मे बी काहीच लक्षात आलं नसेल, इंग्लिश ओरिएंटेड खूप जास्त इंग्लिश आहे आय नो, पण हे जे पुढचं दुसरं वाक्य आहे त्यात आपल्याला पूर्वीच्या रिसर्चमध्ये काय झालंय आणि तुमच्या रिसर्चमध्ये काय वेगळं आहे, तुम्ही काय रॅशनल म्हणजे तुमचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे हे त्यातून समजून येत आहे. ओके. तसंच जर तिसरं वापरलं तर त्यांनी काय लिहिलंय बघा, वी used data from panel study of income dynamics PSID to decompose the increase in correlation between spouses earnings and its contribution to the inequality between 1970 to 2013 into parts due to changes in associative mating and changes in the division of paid labor. म्हणजे थोडक्यात this yellow sentence, the data research and analytical methods used in this new way study. थोडक्यात तुम्ही डेटा कुठून कलेक्ट केलात तुमची फॅक्ट प्रूव्ह करण्यासाठी आणि तो कसा अनालाइज केलात त्यासाठी काय मेथड वापरलीत. इज देअर यूज ऑफ स्टॅटिस्टिकल टूल, इज इट जस्ट क्वालिटेटिव्ह रिसर्च, अशा प्रकारच्या गोष्टी यात तुम्हाला दिसून येतात. ओके. कॉन्ट्ररी टू व्हॉट हॅज ऑफन अज्युम, म्हणजे आता ह्याच्या पुढच्या पेजेसमध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही रिसर्च मधनं काय फाइंडिंग केलंय, तुमच्या रिसर्चचं फाइंडिंग काय आहे, इम्प्लिकेशन काय आहे, सिग्निफिकन्स काय आहे, हे 2 वाक्यात त्यांनी सांगितलंय. सो तुमच्या समोर एक बेसिक ऍबस्ट्रॅक्ट मी उभा केलाय, मी नाही लिहिलाय, ही जी खाली रेफरन्स साईट दिले त्याच्यावरनं आलाय. लक्षात घ्या, आतापर्यंत मी तुम्हाला रेफरन्सचं महत्व सांगत नव्हते, पण जर हे माझं काम नाहीये, दुसऱ्या कोणाची मी मदत घेतली, प्लीज रेफर इट. रिसर्च पेपरमध्ये प्रत्येक गोष्टीचा रेफरन्स देणं गरजेचं असतं. अर्थातच रिसर्च पेपरचा रेफरन्स हा सगळ्यात शेवटी देतात. फक्त जे टेबल्स असतात त्याला खाली सोर्स दिलेला असतो किंवा कुठून ते काढलंय टेबल, पण रेफरन्स मात्र सगळ्यात शेवटी द्यायचे असतात. ओके. सो आता तुम्हाला दाखवताना मी हे सांगते की हे पिक्चर मला कुठून मिळालंय. ओके. ऍबस्ट्रॅक्ट तुमच्यासाठी ओपन आहे. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही याबद्दल मला विचारू शकता. एनिथिंग? मी इतकं चांगलं सांगते लाईक आय एम ऑनर्ड का तुम्ही ऑलरेडी झोपलायत? कठीण वाटतंय? नो मॅम. ओके, गुड. सो लेट्स गो फॉरवर्ड. आपण आता इंट्रोडक्शन वर येऊन थांबतो, म्हणजे ऍक्च्युअली रिसर्च पेपरचा भाग. सो इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला लिहायचं असतं की व्हॉट प्रॉब्लेम डू यू वॉन्ट टू ऍड्रेस अँड ट्राय टू सॉल्व्ह. ओव्हरऑल तुम्ही जो टॉपिक निवडलाय तो काय आहे, त्याच्याशी रिलेटेड फॅक्ट तुम्हाला काय समजल्यात आणि हाऊ यू आर ट्राईंग टू सॉल्व्ह. आय विल से इंट्रोडक्शनचा पार्ट तुमच्यासाठी 2 ते 3 पॅरेग्राफ इतकाच असला पाहिजे. किती? 2 ते 3 पॅरेग्राफ अँड दॅट्स इट. ओके. सो जो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करताय तो का, व्हॉट्स द सिग्निफिकन्स बिहाइंड दॅट प्रॉब्लेम.
ओके. व्हॉट इज द ओरिजिनॅलिटी ऑफ दॅट टॉपिक? दॅट मीन्स कुठून तुमच्या डोक्यात हा टॉपिक आलाय. बाय द वे, फर्स्ट थिंग दॅट यू मस्ट रिमेंबर इज तुमचा जो काही टॉपिक असेल त्या टॉपिकवर लिहिताना रिसर्च पेपरमध्ये कधीही पर्सनल प्रोनाउन वापरायची नसतात. सिंगल पर्सन और फर्स्ट पर्सनल प्रोनाउन आय, वी, यू नाही. सगळंच्या सगळं इनडायरेक्ट फॉर्म मध्ये लिहायचं असतं. किंवा तुम्ही वापरत असाल तर मे बी ते ही शी इट मध्ये वापरू शकता, पण कधीही मला असं वाटतंय, आय थिंक, इन माय ओपिनियन असं काहीही लिहायचं नसतं. राहील लक्षात? नक्की. तुमचा रिसर्च पेपर तुम्हाला मोल्ड करताना कधीही आय, वी, यू ह्यातलं वापरून चालत नाही. तुम्हाला ते थर्ड पर्सन मध्येच लिहायला लागतं. मे बी डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट फॉर्म मध्ये. होपफुली तुमच्या लक्षात येत आहे. जर समजा समजत नसेल तर प्लीज मला प्रश्न विचारा. सो तुमचा टॉपिक कुठून ओरिजिनेट झाला? म्हणजे असा विचार करा की मी जर असा विचार करत असेल की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये टॉयलेट कशी आहेत, असा जर माझा सब्जेक्ट असेल, इफ आय एम स्टडिंग व्हाट इज द टॉयलेट कंडीशंस इन गवर्नमेंट स्कूल, देन ये टॉपिक शायद कहाँ से आया है? तो पहले तो हमारे पास राइट टू एजुकेशन इन 2009 था. उसके बाद यूनाइटेड नेशंस ने SDG गोल बनाया है, मतलब सबके लिए समान एक्सेसिबिलिटी लाने के लिए. ओके. युनायटेड नेशन्सची गोल आहेत की 17 गोल्स, की त्यातलं एक गोल असं आहे, इफ आय एम नॉट रॉंग, गोल 4, की सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे शिक्षणाची. मग जर समजा शाळेत मुलींसाठी किंवा मुलांसाठी नीट टॉयलेट नसतील तर ती शाळेत येतील का? त्यांना येणं सोपं जाईल का? या विषयावर रिसर्च आहे. सो ओरिजिनॅलिटी कुठे? RT, राईट टू एज्युकेशन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स गिवन बाय युनायटेड नेशन. ओके. रॅशनल म्हणजे पुन्हा एकदा वाय, तुमच्या टॉपिक मागचं बेसिक तुमचं माइंडसेट काय आहे, थिंकिंग काय आहे. ओके. सो यू हॅव टू कन्क्लूड युअर इंट्रोडक्शन विथ द रिसर्च प्लॅन ऑर आउटलाईन. कुठल्याही प्रकारची जी रिसर्च इंट्रोडक्शन आहे ती तुम्ही काय करणार आहात पुढे तुमच्या रिसर्च पेपरमध्ये, हे भरमसाठ न लिहिता 1 ते 2 वाक्यात कन्क्लूड झाली पाहिजे. सो दॅट इज आउटलाईन ऑर प्लॅन. तुमची इंट्रोडक्शन असेल त्यात काही मिस्ट्री नकोय आपल्याला, की आपल्याला म्हणजे इट्स नॉट अ स्टोरी टेलिंग. ओके. बघा आम्ही काय करणार आहोत, आता काय होतंय ते बघा पुढे, असं वगैरे काही नाहीये. अतिशय क्लिअर कट, त्यात काही प्रचंड क्लॅरिटी असली पाहिजे. जे तुम्ही म्हणाल ते फॅक्ट बेस्ड असलं पाहिजे. म्हणजे ते कुणीतरी कुठेतरी एकतर म्हटलं असलं पाहिजे, कुणीतरी रिपोर्ट केल्या पाहिजेत. जर काही नंबर सांगत असाल तर, म्हणजे भारतात 16 ठिकाणं आहेत, तर 16 कुणी म्हटलंय हे तिथे खूप मेन्शन करण्यासारखी फॅक्ट असली पाहिजे. मला वाटतं 16 असं चालणार नाही. ओके. जनरली इंट्रोडक्शनच्या बाबतीतही असं असतं की आयदर वे लोक ती पहिली लिहितात किंवा सगळा रिसर्च पेपर झाल्यावर शेवटी लिहायला घेतात. का? कारण मे बी काय पेपर आहे आपला हे आपल्या डोक्यात फिक्स झालेलं असतं जेव्हा सगळ्या या गोष्टी लिहून झालेल्या असतात. म्हणून सो इट हॅज नो बाउंड्री. तुम्हाला जरी कंटेंट वाईज हे क्रमानेच आणायचंय तुमच्या पेपरमध्ये, पण तुम्ही वर्डवर लिहिताय, सो असं नाहीये की तुम्ही त्या पेजवर मागे ऍड करू शकत नाही. बरोबर. सो मी तुम्हाला 2 गोष्टींबद्दल सांगितलं, ऍब्स्ट्रॅक्ट आणि इंट्रोडक्शन. तुम्हाला यात काही प्रॉब्लेम आहे? No, ma'am. No, ma'am. क्लिअर? Yes, ma'am. गुड. Yes, ma'am. आता आपण थर्ड पार्टवर येतोय. इंट्रोडक्शन नंतर लगेच येणारा हा पार्ट आहे, दॅट इज लिटरेचर रिव्ह्यू. ओके. व्हॉट्स लिटरेचर रिव्ह्यू? लिटरेचर रिव्ह्यू यात तुम्ही तुमच्या मनाचं इन द सेन्स असा विचार करा की लिटरेचर रिव्ह्यू मध्ये मोठमोठ्या ऑथर्सनी, जे तुमच्यासारखे तुम्ही जसं भविष्यात बनू शकता, मी तुम्हाला म्हटलं तसंच आज मोठमोठ्या ऑथर्सनी जगात काय रिसर्च केलाय जो तुमच्या टॉपिक रिलेटेड आहे त्याचा ओव्हरव्ह्यू घ्यायचा असतो. दॅट मीन्स लिटरेचर रिव्ह्यू इज द ओव्हरव्ह्यू ऑफ लिटरेचर ऑर स्टडीज कंडक्टेड ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम. सो तुम्हाला रिसेंटली काय त्याच्यावर स्टडी झालाय, रिसेंटली काय त्याच्यावर कुणी लिहिलंय, हे तुम्हाला रिसर्च आणि रिसर्च पेपर. ओके. तुम्ही काय काय शोधू शकता बघा. रिसर्च पेपर, न्यूज आर्टिकल, त्याच्यानंतर रिपोर्ट,
म्हणजे एखादा असतो ना, जसं मी म्हटलं सर्वे रिपोर्ट किंवा जनगणनेचा रिपोर्ट किंवा असे कोणतेही रिपोर्ट. ओके, सो या 3 प्रकारच्या गोष्टींमधनं तुम्ही निवडू शकता. पण त्यासाठी ते तुमच्या मनचं असायला नाही लागत. तुम्हाला त्याचं ऑथर नेम माहिती पाहिजे, ते कशात पब्लिश झालंय, कधी पब्लिश झालंय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मांडाव्या लागतात. सो यातून काय होतं, तुम्हाला लक्षात येतं की ऍक्च्युली तुम्ही ज्या टॉपिकवर रिसर्च करणार आहात त्या टॉपिकवरती आणखीन कोणी रिसर्च केलाय. सो हू हॅज वर्कड अपॉन द सेम ऑर सिमिलर टॉपिक. अदर रिसर्चर्स जे आहेत असे कोण आहेत की तुमच्या टॉपिकच्या फेवरमध्ये त्यांनी काम केलंय. असे कोणते रिसर्चर्स आहेत ज्यांनी तुमच्या टॉपिकच्या अगेन्स्ट म्हणजे उलट व्ह्यू मध्ये काय म्हणू अपोजिट व्ह्यू मध्ये काम केलंय. आणि तसं असेल तर का. रिसर्च पेपरमध्ये आपण भांडायला जात नाही की त्यांचं चुकीचं आहे. आपण ह्या दोघांचीही फाइंडिंग्स लक्षात घेतो आणि त्याच्यावरनं मग आपलं ओपिनियन न्यूट्रल बनवून आपला सब्जेक्ट लिहायला घेतो. सो मेक युअर न्यूट्रल व्ह्यू ऑफ युअर सब्जेक्ट. मला आत्ताच असं वाटतंय की पावसामुळे पूर येतोच असं म्हटलं तर दॅट इज नॉट न्यूट्रल. मला असं म्हणायला लागेल की ओके, पाऊस पडतो आणि खूपदा असं होतं की पूर येतो, पण काही ठिकाणी जिथे मॅनेजमेंट चांगली असते तिथे पुराचं प्रमाण आपल्याला कमी झाल्याचंही दिसून येतं. सो दॅट इज अ न्यूट्रल व्ह्यू ऑफ द सब्जेक्ट. ओके, डोंट गेट पॉलिटिकल, डोंट गेट एक्स्ट्रीमिस्ट. म्हणजे कुठलंही एक्स्ट्रीम ओपिनियन घेऊन रिसर्च करू नका. कुठल्याही प्रकारे पॉलिटिकल व्ह्यू ठेवून रिसर्च करू नका. इट्स अ अकॅडमिक सब्जेक्ट, नॉट अ पॉलिटिकल सब्जेक्ट. Okay, through the literature review you have to do the comparison of a different views to come up with our own research question, research gap and hypothesis. म्हणजे एवढे सगळे रिसर्च पेपर तुम्ही वाचाल, तुमच्यासाठी स्पेसिफिकली कॉलेजमध्ये असं लिमिट ठरवण्यात आलंय की तुम्ही किमान 10 रिसर्च पेपर वाचले पाहिजेत. किती किती रिसर्च पेपर म्हणजे 10. गुड. 10. That means 10. you need to read at least 10 research paper and you need to summarize those 10 paper. आणि मग तुमच्या शब्दात त्यांचं काहीही कॉपी पेस्ट न करता तुमच्या शब्दात जेव्हा तुम्ही ते समराईज कराल तेव्हा तुमचा त्या 10 पेपरचा रिसर्च लिटरेचर रिव्ह्यू तयार होईल. ओके, सो हे झालं कंपॅरिझन. मग तुम्ही काय कराल की काय समरी झालीये, काय ओपिनियन फेवर मधली आहेत, काय अगेन्स्ट मधली आहेत, याचं समरायझेशन कराल आणि आता त्यातून तुम्ही तुमची रिसर्च गॅप फाइंड कराल. यू विल फाइंड युअर रिसर्च गॅप आउट ऑफ इट. तुमचं हायपोथिसिस काय आहे हे सगळं लक्षात घेऊन. हाऊ अदर्स हॅव प्रूव्हन देअर स्टेटमेंट्स, व्ह्यू, मेथॉडॉलॉजीज. आपल्याला हे लक्षात येतं रिसर्च पेपर मधनं कुणी काय काय मेथड वापरल्यात त्यांची गोष्ट प्रूव्ह करायला, काय स्टेटमेंट, कशा प्रकारे त्यांची स्टेटमेंट्स प्रूव्ह झाली आहेत, त्यासाठी त्यांनी कसा डेटा कलेक्ट केलाय. सो समजा सोशल मीडियावर तुम्ही रिसर्च करताय तर मग तुम्हाला डेटा कसा मिळणार. मे बी सेकंडरी डेटा असेल तर सेकंडरी डेटा कुठल्या तरी संस्थेने गोळा केलेला असतो, कुठल्या तरी वर्ल्ड बँक सारख्या मोठ्या ऑर्गनायझेशनने गोळा केलेला असतो. जर प्रायमरी डेटा कलेक्ट करणार असाल तर तुम्हाला सर्वे करायला लागेल, प्रायमरी सर्वे. मे बी गुगल फॉर्म डिस्ट्रीब्यूट करायला लागतील, ते भरून घ्यावे लागतील, मग तुम्हाला डेटा तुमच्या हातात येईल. आणि मग आपल्याला लक्षात येतं की ओव्हरऑल हा लिटरेचर रिव्ह्यू आपल्याला कसा हेल्प करतोय. म्हणजे थोडक्यात लिटरेचर रिव्ह्यूच्या माध्यमातून तुम्हाला हे दाखवून द्यायचं असतं की बघा या ऑथर्सनी पण असं काम केलंय आणि ते पण माझ्या क्लॉजला, माझ्या टॉपिकला सपोर्ट करतात. आणि म्हणून याच्या पुढे माझं रिसर्च गोल असं आहे की आतापर्यंत जो रिसर्च झालाय त्यात पुढे जाऊन मला हा रिसर्च करायचा आहे. जो ऑलरेडी झालाय त्याच्यावर काय करणार, त्याच्यावर काहीच रिसर्च करता येत नाही. जो व्हायचा आहे त्याच्यावर करायचा असतो. ओके, आणि मग ओव्हरऑल तुम्ही ते समराईज करू शकता. त्याच्यावर पहिला क्वेश्चन असा, तुम्हाला रिसर्च पेपर मिळणार कुठे. ओके, लेट मी टेक यू टू माय ब्राउझर. Just a minute, okay? Yeah. So this is Google, right? I'm going to search Google Scholar. Google Scholar. You can see it here. Okay. Enter it.
Now you will get the results for Google Scholar, and then here search anything. So if my subject is on toilets, okay, in schools, toilet in schools, I'll enter it. सी इतक्या लोकांनी केलेले रिसर्च पेपर माझ्याकडे आहेत. आय नीड रिसेंट रिसर्च पेपर. मला अतिशय रिसेंट रिसर्च पेपर असणं गरजेचं असतं. सो आय कॅन से की मला सिन्स 2017चे रिसर्च पेपर हवेत. आय कॅन ऑल्सो कस्टमाइज माय रेंज. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मला 2012 टू 2021 पर्यंतचे हवेत सर्च. नाउ यू गेट 2020. See, J.J. Hall, Social and Cultural Geography 2020. So इथे तुमच्या ह्याचं नाव आहे, जर्नलचं. हे पब्लिशरचं नाव आहे, टेलर अँड फ्रान्सिस. गरजेचं असतं. आता मला जर हे तुम्ही टायटल वाचलं, डॅश पीपल यूज इट इन बॉईज टॉयलेट वेन एव्हर यू गो इन. स्पॅटियलायझिंग children's subjectives in responsive to gender and sexualities in education in English primary school. So I can use that paper. So just तुम्ही काय करू शकता, हा ओपन करू शकता पेपर and then you can download it here. So हा पेपर तुमचा पहिला पेपर होऊ शकतो जो तुम्ही वाचाल. तुम्ही बघू शकता इथे 49 पेजेसचा पेपर आहे, पण आर्टिकलचा पहिला ऍब्स्ट्रॅक्ट लिहिलेला आहे हा बघा. ओके, कीवर्ड्स दिलेले आहेत खाली, जसे तुम्हाला लिहायचे आहेत तसे. त्याच्यानंतर आर्टिकलचं इंट्रोडक्शन आहे. पुढे बघितलं तर त्या रिलेटेड कंटेक्स्च्युअलायझिंग म्हणजे थोडक्यात लिटरेचर रिव्ह्यू आहे हा सगळा. मी असं करते, मी हा पेपर डाउनलोड करून तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये पाठवते. विल दॅट बी ओके? हाच पेपर लिहायला हवा असं काही नाहीये, पण तुम्हाला अंदाज येईल. देन सो मी तुम्हाला दाखवलं की गुगल स्कॉलर मध्ये कसं करता येतं, राईट? नाउ देर इज वन अनदर सोर्स दॅट इज कॉल्ड शोधगंगा. इट शोज ऑल द रिसर्च डन इन इंडिया, सो यू कॅन यूज दॅट टू. सो सिम्पली सेइंग शोधगंगा. ओके, you can see yep, शोधगंगा. आता याच्यात पण तसंच असतं की तुम्हाला काहीही शोधता येईल. काय शोधायचंय ते लक्षात घेता येईल. सो ऑल ऑफ शोधगंगा फॉर तुम्हाला इथे तुमच्या रिसर्चचं काही टायटल असेल, तुम्हाला काही कीवर्ड असेल ते टाकता येईल. आणखीन पण करता येतील की टायटलच शोधायचंय की कीवर्ड शोधायचे रिसर्च मधले, गाईडच्या नावाने शोधायचंय का, कुठला डेट म्हणजे डेट कम्प्लिटेड म्हणजे कुठल्या डेट वाईज शोधायचंय. सो आणि मग तुम्ही ते इथे ऍड करू शकता आणि यू कॅन सर्च इट सिम्पली अँड देन यू गेट दॅट. तुम्हाला तुमचे रिझल्ट मिळतील. लेट मी शो यू. ओके, एज्युकेशन. सो हा जर माझा रिसर्च पेपर असेल किंवा रिलेटेड, आय जस्ट से गो अँड देर विल बी सो मेनी नंबर ऑफ रिसर्च पेपर इथे. येत आहे लक्षात? आणि इथे बघा, रिसर्च करणाऱ्याचं नाव आहे, गाईडचं नाव आहे, स्टोरी टेलिंग ऑफ अ पॅडिगॉगिक डिव्हाइस डेव्हलपिंग अ मॅन्युअल प्रायमरी स्कूल टीचर्स. म्हणजे थोडक्यात हा या प्रकारचा रिसर्च आहे. आय कॅन जस्ट क्लिक इट. तुम्हाला दिसू शकतं काय काय कीवर्ड्स आहेत. URI म्हणजे त्याची लिंक आहे. आणि जर समजा तुम्हाला यातले छोटे छोटे डिटेल्स आहेत ते ओपन करायचे असतील तर तुम्ही हे नुसते असे ओपन करून बघू शकता. ओके, हे 1 बाय 1 तुम्ही एक एक तुमच्यासाठी ओपन होईल, कसं कव्हर पेज आहे वगैरे. जर तुम्हाला फुल डॉक्युमेंट बघायचे असेल, इफ आय एम नॉट रॉंग, येस, सो देन यू कॅन जस्ट गो हिअर. आय गेस 1 बाय 1 तुम्हाला घ्यायला लागेल. सो तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यू बद्दल मी तुम्हाला सांगत होते, या छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही पूर्ण वापरू शकता, बरोबर? सो होपफुली तुमच्या लक्षात येतं मी काय सांगते ते. मी तुम्हाला साईट ओव्हरऑल दाखवत होते. गुड.
बिकॉज इवन आय एम टायर्ड आफ्टर दॅट. आता हे झालं की तुम्हाला नक्की मी आतापर्यंत सांगते रिसर्च फाइंड करा, त्याचं समरायझेशन करा, बरोबर. तुम्ही मला प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही म्हणता मॅडम की ऑल्सो हे करता करता तुम्ही रेफरन्सेस द्या. पण रेफरन्सेस देणार कसे, तर त्याला म्हणतात सायटेशन प्रोव्हाइड करणं. तुम्ही रेफरन्स लिटरेचर रिव्ह्यूचा कसा द्यायचा असतो, याला सायटेशन प्रोव्हाइड करणं असं म्हणतात. आणि सायटेशन प्रोव्हाइड करायचं असेल तर तुम्हाला आयदर वे APA फॉर्मॅटमध्ये, MLA फॉर्मॅटमध्ये, आणि असे बरेच फॉर्मॅट असतात. आपण APA फॉलो करणार आहोत, त्या फॉर्मॅटमध्ये द्यायचं असतं. सो आत्ता मी तुमच्यासाठी इथे एक रिसर्च पेपरचं लिटरेचर रिव्ह्यू आणि त्याचं सायटेशन कसं केलंय त्याचं एक्झाम्पल ठेवलंय ब्लू स्क्वेअरमध्ये. ओके, बघा काय त्यांनी लिहिलंय. इन ॲडिशन द लिटरेचर हॅज एम्फसाइज्ड the importance of technical equipment for quality online learnings. आणि असं कुणाचं म्हणणं होतं किंवा हे कुणाच्या पेपर वाचल्यावरती त्या लेखकाला समजलंय, जो कोणी लेखक ऑथर असेल तो हॉक्स 1996 या पेपरमध्ये, म्हणजे हॉक्स नावाचा जो माणूस होता, हे सगळी जी नावं आहेत ही सगळी सरनेम्स आहेत. ओके, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो आडनाव आहेत लोकांची. सो हॉक्स 1996 as well as the importance of acceptance and students self concept regarding digital media. म्हणजेच इथे झालं ऑनलाईन लर्निंग क्वालिटीचं इम्पॉर्टन्स आणि लिटरेचरचं कसं एम्फसाइज आहे, त्याच्या बरोबरीने स्टुडंट्सची सेल्फ कन्सेप्ट काय आहे रिगार्डिंग डिजिटल मीडिया याच्याबद्दलही बघितलं जाणार आहे. आणि हे कुणी सांगितलं आपल्याला, आर्टिनो 2008. तुमच्या लक्षात येतंय. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारे आडनाव कॉमा त्या पेपर कधी झालाय हे डेटिंग असं आहे. सो तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला दिसतंय की आय एम लुकिंग फॉरवर्ड टू न्यू वेज ऑफ लर्निंग. हे खरं तर बरोबर नाहीये, पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी काय बरोबर काय चूक तेही लक्षात यावं म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायला हवं की इथे जे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू द, तुम्ही पर्सनल प्रोनाउन वापरू शकत नाही. पण हे बघू शकता लार्मुझेयू किंवा लार्मुझे एट ॲल 2019 अशा माणसाने हा पेपर केलाय. त्याच्यावरनं काय वाचून समजलंय हे या एका वाक्यात लिहिलेलं आहे. सो दॅट इज, तुम्ही बघताय 3 मोठे 49-50 पानांचे आपली मीटिंग कट होणार आहे. मला असं वाटतं आपण सायटेशन आणि लिटरेचर रिव्ह्यू पासून उद्याला सुरुवात करूया. ओके, पीप्स. ओके, आतापर्यंत Okay, तुम्हाला ma'am. जे समजलंय ते